सुमन पाटील, वय 55, एका छोट्या गावची. सुमन ही एक मेहनती आणि शांत स्वभावाची स्त्री होती. तिचे पती, रामचंद्र पाटील, आणि ती शेतात एकत्र काम करायचे. मुलं नव्हती, पण दोघांचं छोटं कुटुंब सुखी होतं. सुमन रोज सकाळी शेतात जायची, दुपारी घरी येऊन जेवण करायची आणि पुन्हा कामाला लागायची. माझं आयुष्य साधं आहे, पण मला हेच हवंय, ती म्हणायची. 12 नोव्हेंबर 2024 ची ती सकाळ नेहमीसारखीच होती. सुमन शेतात गेली, दिवसभर काम केलं आणि दुपारी घरी परतली. रामचंद्रसोबत जेवण करून ती पुन्हा शेतात गेली. पण त्या दिवशी तिचं आयुष्य कायमचं बदलणार होतं, असं कुणालाही वाटलं नव्हतं. संध्याकाळी 4:30 वाजता रामचंद्रला काळजी वाटायला लागली. सुमन नेहमी वेळेवर घरी यायची, पण त्या दिवशी तिचा पत्ता नव्हता. त्याने तिला फोन केला, हाका मारल्या, पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. गावातल्या काही लोकांना घेऊन त्याने शेतात शोध सुरू केला. ऊसाच्या शेताजवळ त्यांना एक भयानक दृश्य दिसलं. सुमन जमिनीवर पडली होती, तिच्या चेहऱ्यावर रक्त, कपडे मळलेले आणि शरीरावर जखमांचे डाग. गावकरी थरारले आणि रामचंद्रच्या काळजाचा ठोका चुकला. गावात चर्चा सुरू झाली, ही बिबट्याची कामगिरी असावी. त्या परिसरात बिबट्याचा बॉबर वाढला होता आणि शेतकऱ्यांनी त्याला अनेकदा पाहिलं होतं. सगळ्यांनी हाच निष्कर्ष काढला की सुमनवर बिबट्याने हल्ला केला असेल. रामचंद्रने वन विभाग आणि पोलिसांना माहिती दिली. गावच्या पोलीस ठाण्यातून निरीक्षक संजय पवार यांनी तपासाला सुरुवात केली. वन विभागाने घटनास्थळी पंचनामा केला आणि सुमनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला गेला. गावकऱ्यांनी बिबट्याला दोष दिला आणि वन विभागाने पिंजरे लावून गस्त वाढवली. पण पोलिसांना काहीतरी वेगळं जाणवत होतं. शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासा झाला. सुमनच्या मृत्यूचं कारण बिबट्याचा हल्ला नव्हतं, तर डोक्याला आणि चेहऱ्याला झालेल्या गंभीर जखमा होत्या. बिबट्याच्या हल्ल्यात अशा जखमा होण्याची शक्यता कमी होती. पोलिसांचा संशय वाढला. 15 जानेवारी 2025 रोजी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आला. त्यात स्पष्ट झालं की सुमनच्या जखमांवर प्राण्याच्या लाळेचे अंश नव्हते. म्हणजे हा बिबट्याचा हल्ला नव्हता, हा एक सुनियोजित गुन्हा होता. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे तपास तीव्र केला. 20 फेब्रुवारी 2025 रोजी एका मजुराला, प्रकाश जाधव, वय 32, ताब्यात घेतलं. चौकशीत प्रकाशने सत्य उघड केलं. सुमनचा पुतण्या, संदीप पाटील, वय 28, आणि तिच्यात गुप्त संबंध होते. दोघं शेतात भेटायचे, पण सुमनने पैशाची मागणी सुरू केली. संदीपला हे नातं त्रासदायक वाटू लागलं. त्याला भीती वाटायची की सुमन हे सगळं उघड करेल, म्हणून त्याने तिला संपवायचं ठरवलं. संदीपने प्रकाशला 1.5 लाख रुपयांची ऑफर दिली. माझ्या आत्या कायमची गप्प कर, असं तो म्हणाला. प्रकाश पैशाला भुलला आणि तयार झाला. 12 नोव्हेंबर 2024 च्या दुपारी संदीपने सुमनला फोन केला, शेतात ये, तुला काही सांगायचं आहे. सुमन तिथे पोहोचली, तेव्हा प्रकाश आणि संदीप तिथे लपले होते. त्यांनी सुमनला पकडलं, तिचं तोंड दाबलं आणि गळा आवळला. ती तडफडली, पण काहीच उपयोग झाला नाही. संदीपने दगड उचलला आणि तिच्या डोक्यावर वार केले. रक्ताचा थारोळा तयार झाला आणि सुमनचा शेवट झाला. त्यांनी मृतदेह ऊसाच्या शेतात ओढला आणि बिबट्याच्या हल्ल्यासारखं दिसावं म्हणून खुणा तयार केल्या. पण फॉरेन्सिक अहवालाने सत्य उघड केलं. पोलिसांनी संदीप आणि प्रकाशला अटक केली. गाव हादरलं. ज्या सुमनने कुटुंबासाठी मेहनत केली, तिलाच तिच्या पुतण्याने संपवलं. ही होती सुमन पाटीलची दुःखद क्राईम स्टोरी. विश्वासाचा खून आणि स्वार्थी नात्याचा अंत. या घटनेतून आपल्याला काय शिकायचं? कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.